नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यालाच आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी असं म्हणतो. आणि ह्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आज जी शेवटची कृतीपत्रिका आहे, कृतीपत्रिका 7, आणि ह्या शेवटच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला जो काही घटक पाहायचा आहे तो घटक कोणता आहे तर अणूची संरचना हा काय आहे घटक आहे. ह्या अणूच्या संरचनेबद्दल आपल्याला काय करायचे, आजच्या शेवटच्या कृतीपत्रिकेमध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. एवढे 7वी कृतीपत्रिका झाली की तुमची 15 दिवसाची काय होणार आहे, 15 मार्काची 15 गुणांची काय होणार आहे परीक्षा होणार आहे. मग ह्या 15 गुणांच्या परीक्षेसाठी हा शेवटचा टॉपिक आहे अणूची संरचना. ह्या अणूच्या संरचनेबद्दल आपण काय करणार आहोत या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आता ब्लॅकबोर्ड वरती एक मी आकृती काढलेली आहे. त्या आकृतीमध्ये बरोबर सेंटरला एक भरीव गोल दिलेला आहे. त्या भरीव गोलला आपण काय म्हणतो, धन प्रभावित केंद्रक असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्हली न्यूक्लियस असं म्हणतो. त्यानंतर त्या केंद्रकाच्या बाहेर एक छोटस वर्तुळ आहे. त्या छोट्याशा वर्तुळाला काय म्हटलेलं आहे, के कवच म्हटलेलं आहे. त्याला ऑर्बिट के असे म्हणतात, के ऑर्बिट असं म्हणतात. त्यानंतर के ऑर्बिटच्या बाहेर एक कक्षा आहे. त्या कक्षेला आपण काय म्हणतो, ऑर्बिट एल म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो, एल कवच असं म्हणतो. त्यानंतर तिसरं जी कक्षा आहे त्या तिसऱ्या कक्षेला आपण काय म्हणतो, यम कवच म्हणतो. त्या कवचाचं नाव आहे यम. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, यम ऑर्बिट असं म्हणतो. यम ऑर्बिट म्हणजे कक्षा. आणि शेवटची जी कक्षा आहे त्या कक्षेला आपण नाव काय करतो, यन कवच असं म्हणतो, किंवा यन कक्षा असं म्हणतो, किंवा यन ऑर्बिट असं म्हणतो. म्हणजे हे केंद्रक आहे. केंद्रकाच्या बाहेर जी कक्षा असते पहिली कक्षा, ह्या पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, के ऑर्बिट म्हणतो, किंवा के कक्षा असं म्हणतो. त्यालाच आपण के ऑर्बिट असं म्हणतो. दुसरी जी कक्षा असते त्या दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असतात. किती इलेक्ट्रॉन्स असतात, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर तिसरी जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात. किती जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात, 18 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि त्या कक्षेला आपण यम ऑर्बिट म्हणतो. काय म्हणतो आपण, यम ऑर्बिट किंवा यम कक्षा असं आपण त्या कक्षेला म्हणतो. दुसऱ्या कक्षेला आपण काय म्हणतो, यल कक्षा असं म्हणतो. आणि चौथी जी कक्षा आहे त्या चौथ्या कक्षेला आपण जास्तीत जास्त जी चौथी कक्षा असते त्या चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन असतात, आणि त्याला आपण यन कक्षा असं म्हणतो. म्हणजे जी पहिली कक्षा असते त्या पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला आपण के कक्षा असं म्हणतो. दुसरी जी कक्षा असते त्या दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याला आपण यल कक्षा असं म्हणतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये के यल ऑर्बिट असं म्हणतो. जी तिसरी कक्षा असते त्या तिसऱ्या कक्षेला आपण यम ऑर्बिट असं म्हणतो. त्या तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉनचा काय केला जातो, समावेश केला जातो. आणि जी चौथी कक्षा असते त्या चौथ्या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ह्या 32 इलेक्ट्रॉनलाच आपण कोणती कक्षा म्हणतो, यन कक्षा असं म्हणतो, किंवा यन ऑर्बिट असं म्हणतो. आता उदाहरणार्थ दिलेला आहे बघा, बरोबर सेंटरला तुम्हाला न्यूक्लियस दिलेला आहे, केंद्रक दिलेलं आहे. आणि त्या केंद्रकाभोवती पहिली कक्षा आहे. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दाखवलेत बघा, इथे 1 इलेक्ट्रॉन दाखवला आणि या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन दाखवलं. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 1 आणि 2, म्हणजे ही जी कक्षा आहे त्याला आपण के म्हणतो. त्यात जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स असतात. ही जी कक्षा आहे त्या दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे ह्या दुसऱ्या कक्षेला आपण यल ऑर्बिट म्हणतो. त्यात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तिसऱ्या कक्षेमध्ये तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याला आपण यम ऑर्बिट म्हणतो. आणि शेवटची जी चौथी कक्षा असते त्याला आपण यन ऑर्बिट म्हणतो. त्यात जास्तीत जास्त 32 एलिमेंट्स असतात. म्हणजे फर्स्ट मध्ये 2, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 18 आणि फोर्थ मध्ये 32 ऑर्बिट्स इलेक्ट्रॉन्स असतात. असं
ह्या आपल्याला ह्या आकृतीमध्ये काय करता येईल सांगता येईल. आता अणूची संरचना पाहत असताना काय केलेलं आहे बघा. केंद्रक व केंद्रका बाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. हे जे काय केंद्रक आहे हे केंद्रक आणि केंद्रका बाहेरचा जो काय भाग आहे ह्या केंद्रका बाहेरील भाग केंद्रक आणि केंद्रका बाहेरील भाग मिळून काय बनतो पूर्णपणे अणू बनतो. आणि ह्या अणूमध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारच्या अवाहकांचा काय होतो समावेश होतो. पहिला आहे केंद्रक. आता ह्या केंद्रकाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो न्यूक्लियस म्हणतो. तर केंद्रक हे धन प्रभारित असतं. केंद्रक कसं असतं धन प्रभारित असतं. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान त्या केंद्रकामध्ये काय झालेलं असतं एकवटलेलं असतं. जो काय पूर्ण अणू आहे त्या अणूचं जे काय सर्व वस्तुमान आहे ते कशामध्ये एकवटलेलं असतं ह्या केंद्रकामध्ये काय झालेलं असतं पूर्णपणे एकवटलेलं असतं. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणू अवकण असतात आणि एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन्स असं म्हणतात. ह्या केंद्रकामध्ये 2 प्रकारचे काय असतात अणुकण असतात. त्याला पहिलं नाव आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हा अणू आहे. हे अणूचं काय आहे केंद्रक आहे. हा अणू हा काय आहे केंद्रक आहे. ह्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतं ह्या केंद्रकामध्ये काय असतं न्यूट्रॉन असतो. आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे न्यूक्लियॉन असं म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्रक कसं असतं धन प्रभारित असतं आणि अणूचं जवळजवळ जे काही सर्व वस्तुमान आहे ते अणूचं सर्व वस्तुमान कुठे एकवटलेलं असतं तर ह्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे काय असतात अणुकण असतात. त्याला एकाला प्रोटॉन म्हणतात आणि एकाला न्यूट्रॉन म्हणतात. आणि ह्या सर्वांना मिळून काय म्हटलेलं आहे न्यूक्लियॉन असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणतात न्यूक्लियॉन म्हणतात. तेच आपल्याला इंग्लिशमध्ये पाहायचं आहे. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. धन प्रभारित असतं. केंद्रक हे कसं असतं धन प्रभारित असतं. द ॲटॉमिक न्यूक्लियस म्हणजे जे केंद्रक आहे ते कसं असतं पॉझिटिव्हली चार्ज असतं. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजे जवळजवळ अणूचं जवळजवळ सर्व वस्तुमान कुठे एकवटलेलं असतं तर केंद्रकामध्ये काय केलेलं असतं एकवटलेलं असतं. द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स. न्यूक्लियसचे किती प्रकार पडतात 2 प्रकार पडतात. सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. त्याला काय म्हटलेलं आहे न्यूक्लियॉन्स असं म्हटलेलं आहे. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजे न्यूक्लियॉनचे 2 प्रकार पडतात. एक फर्स्ट पडतो प्रोटॉन आणि दुसरा पडतो न्यूट्रॉन. आता ह्या प्रोटॉनला पी म्हणतात. ह्या प्रोटॉन बद्दल आपल्याला काय करायचे या ठिकाणी माहिती पाहायची आहे. प्रोटॉन हा अणु केंद्रकात असणारा धन प्रभारित अणू असून केंद्रकावरील धन प्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. आणि प्रोटॉनचा जो काय निर्देश आहे तो पी या अक्षराने काय करतात दर्शवतात. प्रोटॉन हा अणु केंद्रकात असणारा ह्या अणूचा हा काय आहे केंद्रक आहे. आणि ह्या केंद्रकामध्ये काय असतो प्रोटॉन असतो. आणि हा प्रोटॉन कोणत्या अक्षराने दर्शवतात तर पी या अक्षराने दर्शवतात. हा प्रोटॉन कसा असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्हली चार्जड असतो. म्हणजे प्रोटॉन हा अणु केंद्रकात असणारा धन प्रभारित अणू असून केंद्रकातील धन प्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश हा पी या संज्ञेने काय करतात ओळखतात किंवा संबोधला जातो. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्ह चार्ज. इंग्लिशमध्ये प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स in the atomic nucleus. A proton is represented by symbol P. प्रोटॉन कोणत्या अक्षराने दर्शवतात सिम्बॉल बी या अक्षराने काय करतात दर्शवतात. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल या प्रोटॉनची माहिती सांगता येईल. त्यानंतर केंद्रकामध्ये असणारा जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूट्रॉन असं म्हणतो.
न्यूट्रॉन बद्दल आपल्याला काय माहिती सांगता येईल बघा. न्यूट्रॉन हा विद्युत प्रवाह दृष्ट्या उदासीन असतो. न्यूट्रॉन हा टिंबटिंब विद्युत दृष्ट्या टिंबटिंब असतो. तर कसा असतो तो? उदासीन असतो. म्हणजे उदासीन म्हणजे काय? त्याच्यावर पॉझिटिव्ह ही चार्ज नसतो आणि निगेटिव्ह ही चार्ज नसतो. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो, तसं त्या न्यूट्रॉनवर पॉझिटिव्ह ही नसतो आणि निगेटिव्ह ही नसतो. म्हणून तो कसा आहे? उदासीन. उदासीन म्हणजे न्यूट्रल आहे. न्यूट्रल असतो. त्याचा निर्देश n या संज्ञेने करतात. आणि हा न्यूट्रॉन कोणत्या अक्षराने दर्शवतात? n या अक्षराने काय करतात? दर्शवतात. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. The number of neutrons in the nucleus is denoted by small n. म्हणजे हा जो न्यूट्रॉन आहे तो कोणत्या अक्षराने दर्शवतात? n या अक्षराने काय होतात? दर्शवतात. असे या न्यूट्रॉन बद्दल आपल्याला काय करता येईल या ठिकाणी माहिती सांगता येईल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे केंद्रकाबाहेरील भाग. आता केंद्रकाबाहेरील भागामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. अणूच्या संरचनेत केंद्रक भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन्स यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. म्हणजे अणूच्या संरचनेत, अणूची संरचना आहे आणि ह्या अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात हे जे काय केंद्रक आहे, केंद्रकाबाहेरचा जो काय भाग आहे, ह्या केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, हे केंद्रकाच्या बाहेर जे परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान, केंद्रक आणि इलेक्ट्रॉन, हे केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान जी पोकळी आहे त्या पोकळीला काय म्हणायचं आहे? केंद्रकाबाहेरील भाग असं म्हणायचं आहे. द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर includes electrons revolving around the nucleus and the empty space in between nucleus and the electron. म्हणजे केंद्रकाबाहेरील भागामध्ये काय सांगता येईल? जे काय एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहेत इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर included electrons revolving around the nucleus and empty space in between nucleus and the electron. म्हणजे अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील जे काय परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जी काही पोकळी आहे त्या पोकळीला काय म्हणायचं आहे? केंद्रकाबाहेरील भाग असं म्हणायचं आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे इलेक्ट्रॉन कसा असतो? इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असून त्याचा निर्देशांक ई आहे आणि ई वर काय केलेले आहे? आडवी रेष मारलेली आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन कसा आहे? ऋण प्रभारित आहे. इलेक्ट्रॉन कसा आहे? ऋण प्रभारित आहे आणि इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. आणि ह्या ई वर काय केली जाते? आडवी रेष या ठिकाणी काढली जाते. आणि हा इलेक्ट्रॉन कसा असतो? ऋण प्रभारित असतो. म्हणजे प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असतो आणि न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो, पॉझिटिव्ह ही नसतो आणि निगेटिव्ह ही नसतो. म्हणून न्यूट्रॉन कसा आहे? उदासीन आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूट्रल म्हणतो. काय म्हणतो? न्यूट्रल असं म्हणतो. अशा पद्धतीनं आज शेवटच्या कृतीपत्रिकेमध्ये आपण अणूची संरचना कशी असते याच्याबद्दल काय केलेली आहे? माहिती पाहिलेली आहे. अजून एकदा रिपिटेशन बघा. केंद्रक आहे, केंद्रकाच्या बाहेर एकूण 4 कक्षा असतात. पहिल्या कक्षेला के कक्षा, दुसऱ्या कक्षेला एल कक्षा, तिसऱ्या कक्षेला एम कक्षा, चौथ्या कक्षेला एन कक्षा असं म्हणायचं. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असतात, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 असतात, चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याला कक्षाबद्दल माहिती सांगता येईल. अणूची जी काय संरचना आहे त्या अणूच्या संरचनेमध्ये केंद्रक व केंद्रकाबाहेरील जो काय भाग आहे तो सर्व मिळून यांच्यापासून काय तयार होत असतो? अणू तयार होत असतो. अणू कसा तयार होतो? तर केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग मिळून काय तयार होत असतो? अणू तयार होत असतो.
याच्यामध्ये 3 प्रकारच्या अणु अवकणांचा काय होत असतो, समावेश होत असतो. केंद्रकाबद्दल माहिती सांगितली. दोन प्रकार अवकाश असतात, एकत्रितपणे त्यांना आपण न्यूक्लियॉन म्हणतो. ह्या न्यूक्लियॉनचे 2 प्रकार पडतात, एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन. प्रोटॉन बद्दल माहिती पाहिली. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतो, इट इज डिनोटेड बाय P. न्यूट्रॉन इज अ न्यूट्रल. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभार दृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो, इट इज डिनोटेड बाय N. आणि इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असतो, इट इज डिनोटेड बाय स्मॉल e. अशा पद्धतीने ह्या अणूच्या संरचनेबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आजपर्यंत कृतीपत्रिका 1 ते कृतीपत्रिका 7 ह्या 7 कृतीपत्रिकेचा आपण या ठिकाणी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. येत्या 15 तारखेला इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांची कृतीपत्रिका 1 ते कृतीपत्रिका 7 हा जो काय अभ्यासक्रम आहे, ह्या अभ्यासक्रमावरती इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांची 15 गुणांची काय होणार आहे, परीक्षा होणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते मी काय करणार आहे, तुम्हाला पाठवणार आहे. अभ्यासक्रम तुम्हाला अजून एकदा सांगतोय. उद्याच्या 15 जुलैच्या 15 गुणांच्या परीक्षेसाठी तुम्हाला कृतीपत्रिका 1 ते कृतीपत्रिका 7 हा जो काय अभ्यासक्रम आम्ही घेतलेला आहे, तो अभ्यासक्रम तुमच्या 15 तारखेच्या परीक्षेला असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे. आणि त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते मी काय करणार आहे, तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. धन्यवाद.